सुनेत्रा वहिनींना योग्य ते स्थान देत आणि पवार कुटुंबाची सून आहे, बाहेरची नाही, हे जर थोरल्या पवारांनी मान्य केलं सर्वांसमक्ष, तर कदाचित सुनेत्रा वहिनींना हे एकत्रीकरण मंजूर होईल. पण या सगळ्या घडामोडी ज्या पडद्यामागे घडतायत त्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येतं की वय झालं तरी, परिस्थिती प्रतिकूल असली तरी किंवा ती परिस्थिती अनुकूल असली तरी सगळा फोकस आपल्याकडे वळवून घेत मग त्यासाठी रुबी हॉल क्लिनिकला ॲडमिट का व्हायला लागू नये ते होतात. आणि आपण रचलेल्या चक्रव्यूहात पटेल तटकरांसारख्या त्यांच्याच चेल्यांना जे गुंतवतात तेच खरे आधारवड उर्फ करामती काका असतात. पवारांच्या नावाने लोक काय काय खपवतील याचा नेम नाही. आता काल परवापासून एक नवीन टूम निघाली की थोरल्या पवारांनी अजितदादांच्या मृत्यूनंतर एक चक्रव्यूह रचलं होतं. दादांनी पळवून नेलेला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा आपल्या ताब्यात कसा येईल यासाठी त्यांनी एक एक चाल रचत व्यवस्थित सेटिंग लावली होती. सुप्रियाताईंना यात एक रोल दिला गेला होता की त्यांनी आता फक्त मीच आहे, दादा तर गेले, पार्थ आणि जय तर कच्चे बच्चे आहेत, सुनेत्रा वहिनी राजकारणात नवख्या आहेत, भलेही त्या मागच्या दारानं राज्यसभेवर गेलेल्या असल्या तरी त्यांना आपली राजकीय चमक काय अजून दाखवता आलेली नाहीये. आणि थोरल्या आधारवाडांनी पडवल्याप्रमाणे सुप्रियाताईंनी त्या दिवशी पदर खोचला जरूर, पण तो ओव्हर ॲक्टिंगमुळे सतत ढळत देखील होता, त्यामुळं सगळं पितळ उघडं पडलं. असो, दादा अपघातात गेले आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा लगेच ऑन एअर झाल्या. अर्थात यामागे तुतारी गँगचा पाळीव मीडिया त्यात आघाडीवर होता. अगदी एकत्रीकरणाची तारीखही ठरली होती म्हणे 12 फेब्रुवारी. असं सगळीकडे पसरवलं गेलं. पण या एकत्रीकरणानं 2 जण अडचणीत येणार होते आणि ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. या दोघांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रश्न निर्माण झाला होता. एकत्रीकरण जर झालं तर पवार या दोघांना नो वेअर करून अडगळीत फेकून देणार हे तर निश्चित होतं. त्यावेळेस तटकरे आणि पटेल यांना दुसरा ऑप्शन होता तो म्हणजे निमूटपणे भाजपमध्ये जाणं. अर्थात त्यामुळे त्यांचं राजकीय वजन घटणार होतं, त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी होणार होती, कारण घर की मुर्गी दाल बराबर असं जे म्हणतो ना आपण, तसं होणार होतं यांचं. तर या सगळ्या सिच्युएशनला जबाबदार होते अर्थात थोरले पवार. प्रसंग कुठलाही असो, त्याचा फायदा म्हणा गैरफायदा म्हणा, पवार तो उचलतातच. राजकारणात एक वाक्य प्रसिद्ध आहे, पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत. म्हणजे जे बोलतात ते एक असतं, जे करतात ते वेगळंच असतं. आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अंत्यविधीला विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जे दिसत होतं आपल्याला ते उघड होतं, पण त्याचा धसका घेऊन जे पडद्यामागे सुरू होतं ना, ते करत होते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. हे दोघे नरेश अरोराला सोबत घेऊन शरद पवारांना धोबीपछाड देणार होते. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पटेलांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष बनवण्याचा दाणा टाकून पाहिला गेला, पण तो उलटताच अध्यक्षही पवारांच्याच घरातलाच केला जाईल हे डिक्लेअर केलं. तसं पाहिलं तर पवार बाप लेकींचा डाव उलटला हे वरवर दिसत होतं त्या दिवशी. पण आज हे चित्र काहीसं उलटल्यासारखं दिसतंय, बदलल्यासारखं दिसतंय. पटेल तटकरे त्या दिवशी सरस वाटत होते, आज हेच दोघे पवारांच्या चक्रव्यूहात अडकलेत की काय असं वाटतंय. 28 जानेवारीला विमान अपघात झाला, अजितदादा गेले आणि अवघ्या 24 तासात दिल्लीमध्ये हालचाली सुरू झाल्या. राज्यातल्या सत्तेत सहभागी NCPचे जे दोर आहेत ते भाजपेश्वरांच्या हाती असल्यानं दिल्लीत पटेल आणि तटकरे अचानक ॲक्टिव्ह झाले. त्यांचं लॉबिंग सुरू झालं. कारण काय? एकच प्रश्न, राष्ट्रवादी कोण चालवणार? पवार कुटुंब की पटेल आणि तटकरे? शरद पवारांनी एक गोष्ट ओळखली होती, पटेल दिल्लीचा गेम खेळतात आणि तटकरे जे आहेत ते महाराष्ट्राचा. मी याआधी एका व्हिडिओत उल्लेख केला होता, दादा हयात असताना तो व्हिडिओ केलेला आहे. अदानी तो बहाणा आहे. ते AI इन्स्टिट्यूटच्या ओपनिंगला आले ना अदानी, त्यावेळेचा अदानी तो बहाणा आहे, तटकरे पटेलचे पार्टी बचाना आहे. विषय स्पष्ट होता. अजितदादा हयात असतानाही या दोघांचा प्लान होता भाजपच्या मदतीनं राष्ट्रवादीवर आपलं वर्चस्व स्थापित करायचं. आता तर दादाच नाहीये, त्यामुळे पार्टीच आपल्या ताब्यात घ्यायची. पण सेम टाईम दुसऱ्या बाजूला पवारांनी चाल खेळली. सुतकाबद्दल चर्चा होत होत्या, 3 दिवस तरी जाऊ द्यायला पाहिजे होते, 10वा 12वा व्हायला हवा होता. पण असं सगळं असताना सुनेत्रा वहिनींना तातडीनं DCM बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा टीव्हीवर पवार म्हणाले होते, मला काहीच माहीत नाही काय चाललंय. आणि बॅक स्टेजवर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होत्या. याचा अर्थ स्पष्ट होता, सत्ता केंद्र पुन्हा पवार कुटुंबाकडे जाणार होतं. राष्ट्रीय अध्यक्ष बनू पाहणाऱ्या पटेल तटकरे यांना साईडलाईन केलं गेलं होतं आणि उरला प्रश्न तोही विलिनीकरणाचा, तर त्यावर पवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. आधारवडानं एकाच चालीनं 3 घाव घातले होते. सुनेत्रा वहिनींनी वेळ काळ जी काय आली होती ती ओळखून शपथ घेतली, पण आता पक्षाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच वेळेला एक एक आमदार बोलायला लागला,
NCPचे एक ज्येष्ठ नेते आमदार माजी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ काय म्हणाले होते, पवार कुटुंब आणि पक्ष एकत्र यायलाच हवा. तर झिरवळांच्या पाठोपाठ हसन मुश्रीफ पण बोलले, मग अण्णा बनसोडे बोलले, हिरामण खोसकर बोलले, हे सगळेच सांगतायत विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही आणि त्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. हे एकत्रीकरण म्हणे निवडणूक काळातच ठरलं होतं. त्यावर चर्चा सुरू होत्या आणि शशिकांत शिंदेंचं जर खरं म्हटलं तर 14 बैठका झाल्या होत्या. त्यावर अजित पवारांचे जे निकटवर्ती आहेत किरण गुजर ते म्हणाले आहेत, की अजितदादांच्या हयातीतच 90% विलिनीकरण कसं करायचं हे ठरलं होतं आणि 12 फेब्रुवारी तारीखही ठरली होती. मग मला सांगा, हे नाकारणारे पटेल तटकरे खोटं बोलत होते का? या विरोधाभासामुळेच त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत संताप उसळलेला आहे. पटेल तटकरे खोटं बोलत नसतीलही कदाचित. पण आता ज्या पद्धतीने जे प्रोजेक्शन केलं जातंय त्यामुळे सामान्य कार्यकर्ता संतापलाय आणि हा संताप पटेल तटकरेंच्या विरोधात आहे. अनेकांच्या भूमिका या संदिग्ध आहेत आजच्या घडीला. भुजबळांचंच घ्या ना. अंत्यसंस्काराच्या दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी मला वाटतं टीव्हीवर झळकले होते भुजबळ. तेव्हा भुजबळ काय म्हणाले? NCPच्या नेतृत्वाबाबत किंवा एकत्रीकरणाबाबत प्रश्न विचारला तेव्हा काय म्हणाले होते? भाजपला विचारावं लागेल. आणि आता काय म्हणतायत? सुनेत्रा पवार निर्णय घेतील. याचा अर्थ काय होतो? राष्ट्रवादीचा रिमोट भाजपकडे आहे असं वाटत होतं, पण तो भाजपकडे नाहीये. पटेल तटकरेंकडेही नाहीये. जो बऱ्याच लोकांना वाटत होता की ते दोघे करतायत सगळं, पण नाहीये. तो पुन्हा पवारांकडे आलाय असं नरेटिव्ह सेट केलं जातंय थोरल्या पवारांकडे. बरं, हे नुसतं नरेटिव्ह आहे का? असं का वाटत नाही? तर अजित पवार गेल्यानंतर पार 4 वेळा शरद पवारांना जाऊन भेटला. रोहित पवारसोबत सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यातला संवाद वाढलाय. हे जे काही दाखवलं जातंय ना, ते म्हणजे पवार कुटुंबाचं पुनर्मिलन वगैरे वाटतंय आता. एकतर स्पष्ट आहे की तुतारी गट भाजपच्या त्या आक्रमक चालीनं तेवढ्यापुरता गार पडला होता किंवा पडला असेल आणि त्यानंतर ते गळपटलेत वगैरे असं नाहीये. तर त्या गटाने एक नरेटिव्ह सेट केलाय. पटेल तटकरे हे भाजपचे एजंट आहेत. ते विलिनीकरण थांबवत आहेत. ते पवार कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीयेत. मग सुरू झालं टेक्नॉलॉजी वापरून हाईप क्रिएट करण्याचं कारस्थान. रोहित पवारांनी प्रेझेंटेशन वगैरे करून अजित पवारांच्या अपघातावरच संशयाचं धुकं निर्माण केलंय. म्हणजे सामान्य कार्यकर्ता पुन्हा हळवा झाला. म्हणजे याचा परिणाम राजकारणावर कसा होतो ते समजून घ्या. या सगळ्या नरेटिव्हमुळे NCPच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आता राग निर्माण व्हायला लागलाय. आज परिस्थिती अशी आहे की आमदारांचा मोठा गट विलिनीकरणाच्या बाजूने झुकतोय. कारण त्यांचा नेता अजितदादा, ज्याच्यासाठी ते थोरल्या पवारांना सोडून आले होते, तोच आता उरलेला नाहीये. त्या थोरल्या पवाराची करामत काय आहे ती त्यांना माहिती आहे. मग काही असलं तरी पक्ष असा बेवारस सोडला तर त्याचे लचके तोडले जातील हे त्यांना दिसतंय. म्हणजे आता निवडून आलोय, पुढच्या टर्मचं काय? सत्ता केंद्र सुनेत्रा पवारांकडे आहे आता आजच्या घडीला. त्यांच्यावर भाजपपेक्षा पटेल तटकरे जास्त दबाव आणतायत. पण त्या देखील खमक्या आहेत. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चाली ओळखून आता पवार कुटुंबाशी जुळवून घेण्याचा कल ठेवलाय. नाहीतर त्या कशाला गेल्या असत्या यांच्याकडे? मुळात संवादच सुरू केला नसता. दुसऱ्या बाजूला पार्थ, रोहित, सुप्रिया ताई आणि शरद पवार वगैरे हे सगळे एकत्र दिसतायत. तर राष्ट्रवादी बळकावायला निघालेले पटेल तटकरे हे आता एकाकी पडलेत. अजितदादांना हे दोघे बऱ्याचदा गुंडाळत होते. म्हणजे चला आम्ही बोलतो, आपल्याला गेलंच पाहिजे भाजपसोबत. हे सगळं करून आणणारे, जुळवून आणणारे पटेल तटकरे होते. पण आता ते शक्य नाही असं दिसतंय. ज्यांना पक्षात मान नाही, ते लोक भाजपच्या कामाचे नाहीत. त्यामुळे भाजप आता पटेल तटकरेंवर विसंबून कशाला राहील? सुनेत्रा वहिनींना योग्य ते स्थान देत आणि पवार कुटुंबाची सून आहे, बाहेरची नाही, हे जर थोरल्या पवारांनी मान्य केलं सर्वांसमक्ष, तर कदाचित सुनेत्रा वहिनींना हे एकत्रीकरण मंजूर होईलही. पण या सगळ्या घडामोडी ज्या पडद्यामागे घडतायत त्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येतं की वय झालं तरी, परिस्थिती प्रतिकूल असली तरी किंवा ती परिस्थिती अनुकूल असली तरी सगळा फोकस आपल्याकडे वळवून घेत. मग त्यासाठी रुबी ऑल क्लिनिकला ॲडमिट का व्हायला लागू नये? ते होतात. आणि आपण रचलेल्या चक्रव्यूहात पटेल तटकरांसारख्या त्यांच्याच चेल्यांना जे गुंतवतात तेच खरे आधारवड उर्फ करामती काका असतात. एकंदर स्थिती किचकट आहे. एकत्रीकरण, विलिनीकरण वगैरे तेवढं क्लिअर पिक्चर दिसत नसलं आजच्या घडीला, तरी काका कधीही काहीही करू शकतात ही आशंका कुणाच्या मनातून बाहेर निघायला तयारच नाहीये. कोणी मानतच नाहीये. आता ह्या ज्या आशंका आहेत ना, त्या सगळ्यांसकट तुम्हाला काय वाटतं, काय होईल? पुढचा काळ राष्ट्रवादीसाठी काय घेऊन येणारा असेल? तटकरे आणि पटेल यांचं राजकारण त्यांच्या कर्मानं संपतंय असं तुम्हाला वाटतंय का? जे काय चाललंय त्यावर कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.